ही प्रतिक्रिया जी आहे ती येताना आपण पाहतोय एक मोठा हल्ला केलेला आहे आणि अर्थातच बदला घेण्याचं काम केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे। सगळ्यात आपण या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती घेतोय। 9 ठिकाणी हे हल्ले झालेले आहेत आणि कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांना याची हानी पोहोचणार नाही याची देखील काळजी घेण्यात आलेली आहे आणि दहशतवादी तळ नष्ट करण्यात आलेले आहेत। अधिक माहिती रामराजे शिंदे आपल्याला देतात। रामराजे, अतिशय विचारपूर्वक आणि आतापर्यंत सगळ्यात मुस्कट डाब्यांचा प्रयत्न झाल्यानंतर केलेली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि केवळ तुम्ही इतके वर्ष जो दहशतवाद पोचताय त्याच दहशतवादाचा बिमोड करण्याचं आम्ही काम करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न ही भारतानं संपूर्ण जगाला केलेला आहे। बिलकुल। आणि हा हल्ला करण्यासाठी जे फायटर प्लेन वापरण्यात आलेले आहेत त्यामध्ये ब्रह्मोस आणि राफेल हे 2 महत्वाचे जे फायटर प्लेन जे आहेत ते वापरण्यात आल्याची माहिती मिळते। आणि हे ब्रह्मोस आणि राफेल हे अतिशय घातक हल्ला करण्यासाठी आणि अचूक टार्गेटसाठी हे दोन्ही महत्वाचे आहेत फायटर प्लेन। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ते राफेल जे आहे ते लाईट वेट आहे आणि त्याचबरोबर की शत्रू पक्षाच्या रडारवर येण्याच्या अगोदर राफेल जे आहे ते ठिकाणांना उद्ध्वस्त करून वापस येऊ शकतं एवढी क्षमता जी आहे ते राफेलमध्ये आहे। गती चांगली आहे, त्याचबरोबर टार्गेट जे आहे ते परफेक्शन आहे, त्यामध्ये लाईट वेट आहे आणि स्पीड पण आहे। त्यामुळं लवकर मारा करून परत येणं हेच राफेलचं काम आहे आणि त्यासाठीच ब्रह्मोस आणि राफेलची निवड करण्यात आली होती। आणि या 2 फायटर जेटच्या माध्यमातून पहाटे हा हल्ला करण्यात आला आणि तो पण दहशतवादाचे हे ठिकाणे जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे की जिथून एप्रिल महिन्यामध्ये आणि त्याचबरोबर मार्च महिन्यामध्ये आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये संपूर्ण कट आखला गेला होता पहलगाम हल्ल्याच्या संदर्भाचा।